धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीची पाहणी भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी केली। धाराशिव जिल्ह्यामध्ये 100% क्षेत्रावरती 33%च्या वर नुकसान झालंय। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली। एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी केली। आता आपण तेर गावात आहोत। शेजारीच तेरणा धरण आहे। तिथे 24 तासामध्ये 200 mm पाऊस रेकॉर्ड झालेला आहे। त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीचा पाऊस झालाय। अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे। जवळा दुधगाव 2-3 गावात जाऊन पुढे आता अजून जाणार आहे। प्रचंड प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालंय। अनेक घरांमध्ये पाणी गेलंय आणि प्रशासन सकाळपासूनच कामाला लागले। तहसीलदार मॅडम तर आपल्या बरोबरच आहेत आणि सगळे तलाठी जे आहेत ते फील्डवरती आहेत। त्यामुळे आपल्याला मला आवर्जून सांगायचंय की पंचनामे करून घेण्याच्या बाबतीमध्ये सर्वांनी थोडंसं सतर्क राहायला हवं।